नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 26 जुलैचा भाग खूपच जबरदस्त धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण एकाच दगडात दोन पक्षी मारत आनंदीने विद्याधर आणि शिल्पाचा दाव उद्ध्वस्त करून इव्हेंटच्या स्टेजवरती आता निंबाळकरांचं नाव कसं गाजवलं हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता या शिल्पाच्या तोंडावरती आनंदीने तिचं ऐकण्यासाठी झणझणीत नकार दिलेला असतो। त्यामुळे भडकलेली शिल्पा तातडीने आपल्या रूममध्ये निघालेली असते। तेवढ्यात लगेच विद्याधर येतो। आता मुद्दामून विद्याधरने या शिल्पाला भडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो। विद्याधर आता शिल्पाजवळ येतो। ताई ताई, अगं मी काय बघतोय? या निंबाळकरांच्या या शानदार हवेलीमध्ये हे सगळं काय चित्र चालू आहे? अगं, ज्या निंबाळकरांच्या हवेलीत एकेकाळी तुझी सत्ता गाजत होती, तुझ्या शब्दाबाहेर कोण बी जात नव्हतं, त्याच घरात आज एका कोपऱ्यात पडलेली आनंदी तुझ्या शब्दाला प्रत्युत्तर देते। तुझ्या तोंडावरती तू सांगितलंय त्याला नकार देते। याला काय अर्थ आहे ताई? याचा अर्थ या घरातली सत्ता बदलते ताई। आणि हे सगळं कुणामुळे घडतंय तुला माहिती? आपला लाडका बंधुराज युगंधर मालक, त्याचा लय आंधळा प्रेम, त्या आनंदीवरती आंधळा विश्वास, म्हणून ती आनंदीना उड्या मारायली। खरं तर ताई, त्या आनंदीने तुझ्या पायाशी बसून पाणी प्यायला पाहिजे, पण नाही, ती तर तुझ्या डोक्यावर बसून सत्ता गाजवायला निघाली। या घराची सत्ता बदल होणार। त्यावर लगेच शिल्पा भडकते। विद्याधर बास, तोंडाला येईल ते बोलायचं नाही। ही शिल्पा ते खपून घेणार नाही। तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई अगं, मी खरं बोलतोय आणि खऱ्याला मरण नसतं। खरं बोलल्यानंतर सख्या आईला बी राग येतो। ताई, तुझ्या कमरेला हा जो चाव्यांचा जुडगा आहे ना, तो बी लवकर आनंदीच्या कमरेवर जाणार। कारण तू बघतेस ना ताई, अगं ती आनंदी या घराची मोलकरीण असून बी पोरांनी तिला स्वीकारलं, तिला आईचा दर्जा दिला। आणि तुझा तो लाडका भाऊ युगंधर, त्यानेही आता बायको म्हणून तिचा स्वीकार करायचं ठरवलंय। एवढ्या मोठ्या सोहळ्यात बायको म्हणून मिरवणारे युगंधरची ती आनंदी। आणि मग ताई, अजून काय बाकी राहिलं ग? सांग ना। या घरात तुझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असायचा, पण बघतेस ना, सगळी हवा पालट झाली। याचा अर्थ निंबाळकरांच्या वाड्यात सत्ता बदल होणार। तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, बास, मी असं काहीही होऊ देणार नाहीये। ती आनंदी कचऱ्यातली घाण आहे आणि ती शेवटी कचरा पेटीतली घाणच असणार आहे। या घरातली सत्ता मी तिला कधीच घेऊ देणार नाही। तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ताईसाहेब, मग जर तुम्हाला असं होऊ द्यायचं असेल, असं वाटत असेल, तर माझ्याकडे एक भन्नाट प्लॅनिंग आहे। ती जर आयडिया आपण वापरली तर आजच्या या सोहळ्यात मोठा राडा होणार, मोठा धमाका होणार आणि मग आपल्याला हवं तसंच घडणार। तेव्हा शिल्पा या विद्याधरकडे बघते, नेमकं तुझ्या मनात चाललंय काय? त्यावर विद्याधर लगेच आता शिल्पाला आपला सगळा काही प्लॅन सांगतो। आता शिल्पाने सविस्तरपणे ऐकून घेतलेलं असतं। तेव्हा शिल्पा म्हणू लागते, विद्याधर, तसा तुझा प्लॅन खूप भयंकर आहे आणि हा तुझा प्लॅन नक्कीच युगंधरवरती मोठा गाव घालणार। आणि मग आजच्या या इव्हेंट सोहळ्यासमोरच, मीडियासमोरच आनंदीचा या निंबाळकरांच्या घराण्यातील शेवटचा दिवस ठरणार। चालेल, मला तुझा प्लॅन मंजूर आहे, आपण तसंच काहीतरी करूया। त्यावर विद्याधर म्हणू लागतो, तसंच करायचं ताई। त्या युगंधरने तुला आनंदीला नऊवारी साडीत अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करून पाठवायचं सांगितलंय ना। मग आता या संधीचा फायदा तू उचल आणि आपल्याला हवं ते सगळं काही होईल। आनंदीची एंट्री होण्याआधीच आनंदीची एक्झिट होणार। सगळ्या मीडियासमोर तो युगंधर स्वतः आनंदीला हकलून लावणार। तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, व्हायलाच पाहिजे। युगंधर एकदा का या आनंदीला तिथे आल्यानंतर बघेल ना, तेव्हा मोठा धमाका होईल आणि त्या सोहळ्यात जाण्याआधीच तिची तिकडनं हक्कलपट्टी केली जाईल। असंच होणार सगळं। असे म्हणत आता विद्याधर आणि शिल्पा खुश झालेले असतात। तर त्यानंतर इकडे आता आनंदी समिधाताईंच्या फोटोसमोर हात जोडून उभी असते। समिधाताई, आज मालक साहेबांचा लय मोठा मान सन्मान होणार आहे, मोठा इव्हेंट सोहळा साजरा केला जाणार आहे। आणि समिधाताई, मालक साहेबांचं हे यश फक्त तुमच्या आशीर्वादामुळे, तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांची साथ दिली,
तुमचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहिला म्हणून मालक साहेब एवढ्या उंचापर्यंत पोचलेत. पण ताईसाहेब, खरं तर ना मी आज मालक साहेबांची पत्नी म्हणून त्या इव्हेंट सोहळ्यामध्ये जाणार आहे. खरं तर मी तुमची जागा घ्यायला नकोच आहे, पण काय करणार, मालक साहेबांची इच्छा आहे म्हणून मला तिकडे जावं लागेल. पण ताईसाहेब, मला खूप भीती वाटते हो. तिकडे सगळं काही जमेल ना? नाही म्हणजे माईंनी सगळी काही सोय केली पण तरीही मनात असा भीतीचा गोळा उभी राहिलाय. त्यामुळे समिधाताई, तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा, म्हणजे ना मी कुठे अडकणार नाही, धडपडणार नाही, सगळं काही ठीक होईल. मला तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, द्याल ना मला आशीर्वाद? असं आता आनंदी समिधाशी बोलणं चालू असतं. त्याच वेळेस पाठीमागनं शिल्पा येते. शिल्पा लगेच आनंदीच्या खांद्यावरती हात ठेवते. आता आनंदी पाठीमागे वळते तेव्हा शिल्पा पटकन आनंदीला घट्ट मिठी मारते. त्याच वेळेस आता माई आणि बापू हॉलमध्ये आलेले असतात. आता समोर जे दृश्य दिसतंय ते बघून माई आणि बापूंनाही धक्काच बसतो, कारण शिल्पाने चक्क आनंदीला मिठी मारली. अगे, हे सगळं काय घडायलंय? त्यावर लगेच माई म्हणू लागतात, अहो, मला जे दिसतंय तेच तुम्हाला दिसतंय ना? हे कसं शक्य आहे? शिल्पाने आनंदीला मिठी मारली? हे काय चालू आहे नेमकं? या शिल्पाचा आता आनंदीला घोळात घेण्यासाठी हा सगळा प्लॅनिंग चालू असतो. आनंदी लगेच आता, शिल्पाताई तुम्ही, असे म्हणतात शिल्पा म्हणू लागते, चुकलं आनंदी, खूप चुकले ग मी, मला माफ कर. माझ्या डोळ्यावरची पट्टी मला बाजूलाच करता येत नव्हती. पण आनंदी, खरंच तू या घरासाठी एवढी धडपड करते. खरंच आज माझ्या या घरात मुलांना प्रेम मिळतंय ना, ते फक्त तुझ्यामुळे. आजवर मी मुलांना अगदी आईसारखं सांभाळलं ग आनंदी. समिधा गेल्यानंतर 3ही मुलांची आई झाले मी, त्यांना खूप प्रेम दिलं. पण जेव्हापासनं तू या घरात आली ना, मुलं माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करायला लागली. कारण आनंदी, तू अगदी त्यांना शांतपणे समजून प्रेमाने सगळं काही सांगून शिकवते ना. आणि आता तर मुलांना तू सत्यही सांगितलंय आणि तू त्यांची आई आहे हे कळाल्यानंतरही मुलांचा जो काही तुझ्यावरती विश्वास आहे ना, तो अजिबात डगमगला नाही. आणि युगंधरचं नाव मोठं करण्यासाठी आजवर तर तू काय काय केलंय आनंदी. आणि मी फक्त तुला चुकीचं समजत होते. तू गरीब आहे, तू लाचार आहे म्हणून तुझी ईर्ष्या करत होते. पण आनंदी, आज मला सत्य कळलंय, तू हे सगळं माझ्या घरच्यांसाठी करत होती, माझ्या मुलांसाठी करत होती. त्यामुळे आनंदी, मी हात जोडते, मला हवं तर माफ कर ग. मी आजवर तुला लय हिणवलं, तुझा लय छळ केला, तुला फक्त त्रास दिला, तुला नको नको ते बोलत आले. त्यामुळे आनंदी, हवं तर मला माफ करशील? प्लीज आनंदी, मी हात जोडते, तुझी माफी मागते, करशील ना मला माफ? आता या शिल्पाची ही सगळी भामटी नाटकं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, अहो तुम्ही कशाला हात जोडताय? शिल्पाताई, अहो मी वयाने काय मोठी नाहीये तुमच्यापेक्षा, मी लहानच आहे. आणि 4 शब्द तुम्ही मला सांगितले तर कुठे बिघडलं? त्यामुळे शिल्पाताई, तुम्ही तुमच्या जागेवरती अगदी बरोबर होता. त्यामुळे प्लीज असा हात जोडू नका. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, आनंदी, खरं तर आज माझे डोळे उघडले आणि तू या घराण्याची खरी सून आहे हे मला कळलंय. त्यामुळे आनंदी, या निंबाळकरांची सून म्हणून मी तुझा स्वीकार केलाय. आता माई आणि बापूंना धक्काच बसतो, या शिल्पात एवढा बदल कसा काय झालाय अचानक? त्याच वेळेस आता आनंदीला खूप भारी वाटतं. काय म्हणताय शिल्पाताई तुम्ही? तेव्हा शिल्पा म्हणू लागते, हो, युगंधरने तुला बायकोचा दर्जा तर दिलाच आहे, मुलांच्या प्रेमासाठी तो काहीही करू शकतो. त्यामुळेच पत्नी म्हणून तो तुला एवढ्या मोठ्या सोहळ्यात घेऊन चाललाय आणि मुलांनी आई म्हणून तुला स्वीकारलंय. मग मला काय हरकत आहे निंबाळकरांची सून म्हणून तुझा स्वीकार करायला? म्हणूनच मी आजपासून निंबाळकरांची सून म्हणून तुझा स्वीकार करते. त्यामुळे आनंदी, प्लीज मला माफ करा. त्यावर लगेच आनंदी होऊ लागते, ताईसाहेब, खरं तर ना मी तुमचे आभार मानायला पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने मला माफ केलं आणि या घरची सून म्हणून स्वीकारलं, यातच खूप आनंद आहे. त्यावर लगेच आता शिल्पा पटकन आनंदीचा हात पकडते. मग आनंदी, चल, मी तुला छान असं मस्त नऊवारी साडीत अगदी पारंपरिक दागिने घालून छान असं तयार करून पाठवते. चल लवकर, तुला कार्यक्रमाला जायचंय ना, उशीर होईल. आता शिल्पा आनंदीला तिकडनं घेऊन जाते. त्याच वेळेस आता माई आणि बापूंना मात्र मोठा धक्का बसलेला असतो, कारण या शिल्पात एवढा बदल अचानक कसा झाला? त्यावर बापू म्हणू लागतात, आपण जे बघितलं ते खरं होतं ना ग? त्यावर माई म्हणू लागतात, अहो
शिल्पाचं असं अचानक बदलणं मला काही पचत नाही हो. शिल्पा काही भयंकर तर करणार नाही ना. ती आनंदीला तयार करायला घेऊन गेली, पण आनंदी बरोबर तिने काही केलं तर नाही. म्हणजे मला जरा डाऊट येतोय हो. शिल्पा कशी तुम्हाला माहिती आहे ना, जर तिने काही घोळ आणला आणि भयंकर काही घडलं तिकडे सोहळ्यात तर माझ्या मनात ना खूप भीती वाटते हो. मला ना काय करावं काही सुचत नाही. याचं टेन्शन आता माई आणि बापूंना आलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता माई आणि बापू दोघेही आनंदीसाठी साकडं घालण्यासाठी मंदिरात गेलेले असतात. कारण आजचा सगळा इव्हेंट सोहळा व्यवस्थित पार पडावा, सगळं काही ठीक व्हावं यासाठी आता मंदिरात गेलेल्या माईंनी शिल्पाला कॉल केले असतो. आता ही शिल्पा सगळं काही माईंना खोटारडेपणाने सांगत असते. तेव्हा लगेच माई म्हणू लागतात, शिल्पा आनंदीला व्यवस्थित तयार केलंय ना तू? त्यावर शिल्पा म्हणू लागते, हो माई तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मंदिरात गेलाय ना, तिकडे मस्त दर्शन घ्या आणि निवांत या. घरी आल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेलच तुमची आनंदी कशी दिसते. अहो अगदी छान मस्त मी तिला पैठणी घातली आणि छान छान असे पेशवाई दागिने घातलेत, खूप छान तयार केले. मोगऱ्याचा गजरा लावलाय, छान असा अंबाडा घातलाय. तुम्ही आल्यानंतर बघाल ना, खुश व्हाल बर का. अशा खूप काही थापा या शिल्पाने माईंना फेकलेले असतात. आता फोन बंद होताच विद्याधर जोरजोरात टाळ्या वाजवतो. वा वा तायडे, अगं काय थापा फेकतेस तू फोनवर? कसलं भारी खोटेपणा सांगत होते ना. मग झाली का आनंदी तयार झाली ना मी सांगितली तशी? त्याच वेळेस आता शिल्पा बोट करून खुणावते. विद्याधरचं लक्ष आनंदीकडे जातं. अगदी मॉडर्न पद्धतीचा युनिक असा ड्रेस या शिल्पाने आनंदीला घातलेला असतो. आनंदी आता या अशा वन पीस मध्ये बघून विद्याधरला तर धक्का बसतो. अगं ताई, हा कुठला पुतळा म्हणायचा. तेव्हा लगेच आनंदी पटकन पाठीमागे वळते. विद्याधर हसूच लागतो. ताई, अगं मला वाटलं होतं फाटके तुकडके येडे वाकडे कपडे घालून तू पाठवशील हिला त्या इव्हेंट मध्ये, पण तू तर हिला लय भारी मॉडर्न बनवलंय. अगो काय जबरी दिसायली ही. त्याच वेळेस आनंदी समोर येते. ताईसाहेब, ताईसाहेब हे सगळं काय चालू आहे? का करताय तुम्ही हे सगळं? त्यावर लगेच शिल्पा आता आनंदीचा हात पकडते. ए आनंदी, तुला काय वाटलं मगाशी मी तुझ्याशी गोड गोड बोलले, याचा अर्थ मी तुझा स्वीकार केला? मी सगळं काही विसरून गेले? असं होणार नाही. तू या घरातली मोलकरीने आणि मोलकरीनच राहणार. सत्ता घेण्याचा प्रयत्न करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. आणि आता तर तू ह्याच कपड्यात त्या इव्हेंट सोहळ्यात जाणार. लय हाऊस आहे ना तुला युगंधर बरोबर त्या सोहळ्यात सामील व्हायची. मग आता निघायचं याच कपड्यात. त्यावर विद्याधर हसू लागतो. वा ताई, मानलं मानलं. अगं तिकडे गेल्यानंतर जेव्हा तो युगंधर आनंदीला तिथे बघेल ना या अशा अवस्थेत, तेव्हा तर मोठा जलवाच होईल. खरंच तो युगंधर असा सनकी डोक्याचा आहे, असा भडकेल आणि मीडिया समोर या आनंदीची गेटमधनं चाकलपट्टी करेल की. आनंदी, मग तुला त्या सोहळ्यात नाही सामील होता येणार. असंच होणार आहे बरं का तिकडे गेल्यानंतर. कारण हा लुक तर त्या युगंधरला जन्मात बी आवडणार नाही आणि मग तो कायमचा तुला दूर करणार. तेव्हा लगेच आता आनंदी हात जोडतच म्हणू लागते. शिल्पाताई, अहो का करताय तुम्ही हे सगळं? हे बघा अशाने मालक साहेबांचं नाव खराब होईल. त्यावर शिल्पा म्हणू लागते. एकदा ठरलं ना ठरलं, तू अशाच अवस्थेत त्या सोहळ्यात पोचणार. त्यावर विद्याधर म्हणू लागतो. मानला ताई, मानलं ताई. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते. विद्याधर सर, तुम्ही तरी समजावून सांगा ना शिल्पाताईंना, असं नका करू. पण शिल्पा काही ऐकायला तयार नसते. तर त्यानंतर इकडे आता मालक साहेब आणि शिर्के त्या इव्हेंट सोहळ्यात पोहोचले असतात. सगळे मीडियावाले आता मालक साहेबांची एंट्री झाली. चला, आजच्या ग्लोबल आयकॉन सोहळ्याचे खास मानकरी पोहोचले असे म्हणतात. सगळ्या जणांनी आता मालक साहेबांवरती झुंबडच टाकलेली असते. मालक साहेब, आता मालक साहेबांची एंट्री गाडीतनं झालेली असते. मालक साहेबांनी अगदी छान पारंपरिक पद्धतीचं धोतर, कुर्ता आणि फेटा घातलेला असतो. सगळेजण मालक साहेबांच्या या लुककडे बघू लागतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात. हो हो, मी आलोय, सगळं काही ठीक आहे आणि लवकरच सोहळा व्यवस्थित पार पडणार. त्याच वेळेस मीडियावाले विचारू लागतात. सर, अहो एवढा मोठा सोहळा आहे, पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, तुम्हाला साथ देणारी या यशामागची मोठी मालकीन आनंदीबाई कुठे आहेत? त्या नाही आल्या का तुमच्या बरोबर? तुमच्या धर्मपत्नी कुठे? असे असंख्य प्रश्न आता मीडियावाले विचारू लागतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात. येणारे
माझी पत्नी आनंदी इथे पोचणार आहे. कदाचित ती रस्त्यातच असेल, पण कसं आहे ना, आता बायकांना तयार व्हायचं म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच. आणि त्यात आपला हा कार्यक्रम अगदी भारताची परंपरा जपणारा, अगदी पारंपरिक पद्धतीचा. आणि मग पारंपरिक पद्धत म्हटल्यानंतर आपलं काय येणार? नऊवारी साडी, त्यानंतर दागदागिने, मेकअप, हे सगळं करण्यासाठी वेळ तर लागणारच ना. म्हणून माझी धर्मपत्नी मस्त पारंपरिक पद्धतीची नऊवारी साडी घालून या ठिकाणी येणार आहे. तेव्हा मीडियावाले म्हणू लागतात, अच्छा, म्हणजे आम्हाला निंबाळकरांच्या मालकीनबाईचा नवीनच लुक बघायला भेटणार तर आज, असे म्हणत सगळेजण आनंदीची वाट बघत असतात. तर त्यानंतर इकडे आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी, अगं आनंदी, विचार कर की जेव्हा तिथे गाडी गेल्यानंतर तुझी गाडीतनं एंट्री होईल तेव्हा तो युगंधर तर धक्क्याने खालीच बसेल की, आणि स्वतःच्या तोंडात मारून घेईल. कारण लोकांसमोर त्याची नाचक्की होणार. आणि मग रागाच्या भरात काय काय धमाके फुटणार. आनंदी, मला तर कधी हे सगळं बघतोय ना असं झालंय. त्यावर आनंदी म्हणू लागते, विद्याधर सर, शिल्पाताई, का करताय तुम्ही हे सगळं? त्यावर विद्याधर म्हणू लागते, मदर इंडिया, तुझा जो मदर इंडियाचा प्लॅनिंग चाललाय ना, तो आम्ही सगळा काही फ्लॉप करणार. त्यासाठी आम्ही आमचा प्लॅन आखलाय. तुला तर आता अशाच अवस्थेत जावं लागणार. त्यावर शिल्पा म्हणू लागते, अशाच अवस्थेत आता तू तिकडे पोहोचणार. विद्याधर, ड्रायव्हरला फोन कर आणि गाडी बोलावून घे. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, फोन कशाला करायचा आहे? अगं ताई, ड्रायव्हर खाली वाट बघायलाय, जा जाऊन बसव तिला. तिकडे तिचा युगंधर मालक तिची वाट बघून बघून घायल झाला असेल. जा आनंदीत, जा लवकर. आनंदीला मात्र आता काय करावं काही सुचत नाही. शिल्पा जबरदस्ती ओढतच तिला घेऊन निघालेली असते. तर इकडे रस्त्याने आता आनंदी रडत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. देवा देवा, मी काय करू? मी अशा अवस्थेत तिकडे गेल्यानंतर मालक साहेबांची नाचक्की होणार सगळ्यांसमोर. मी जर अशा अवस्थेत मालक साहेबांनी बघितलं काय होईल? याचे असंख्य विचार आता आनंदीच्या मनात असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, ड्रायव्हर दादा, प्लीज प्लीज माझं ऐका ना. मी अशा अवस्थेत नाही जाऊ शकत हो त्या सोहळ्यात. प्लीज मला माझ्या आबांच्या घरी सोडाल का? मी तिकडे थांबते. त्यावर लगेच आता ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, सॉरी मालकीनबाई, मी नाही ऐकू शकत. शिल्पाताईंनी मला सक्त ताकीद दिली. आता ही गाडी सरळ इव्हेंट सोहळ्यातच थांबणार आहे. आणि मालकीनबाई, मला ना शिल्पाताईंने इकडे तिकडे गाडी जर वळवली ना तर धमकी देऊन ठेवली हो. त्या मला एका क्षणात नोकरीवरनं काढून टाकतील. त्यामुळे मी तुमचं नाही येऊ शकत, नाही ऐकू शकत. प्लीज मालकीनबाई, मला माफ करा. आनंदीला काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात इकडे मालक साहेब आता शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के, अहो खूप वेळ झालाय. आनंदी आतापर्यंत यायला होती, अजून कशी आली नाही? बघा बरं कुठपर्यंत आली. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, तुम्ही काळजी करू नका. आत्ताच शिल्पाताईशी बोलणं झालंय. आनंदीला अगदी व्यवस्थित तयार करून शिल्पाताईने इथे पाठवलंय. लवकरात लवकर आनंदी येतच असेल. त्याच वेळेस आनंदी लगेच आता त्या ड्रायव्हर दादांना पुन्हा विनवणी करू लागते. त्यावर ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, मालकीनबाई, माफ करा हो. हे बघा, माझ्या पाठीमागे कुटुंब आहे. मला माझं कुटुंब चालवावं लागतं. जर मी तुमचं ऐकलं आणि शिल्पाताई भडकल्या तर माझी नोकरी जाईल. त्यामुळे प्लीज मला हे सगळं नाही करता येणार. आता आनंदी लगेच देवाकडे हात जोडतच म्हणू लागते, देवा, आता माझा शेवटचा आधार ना फक्त तूच आहे. आता जे काही होणार आहे ते तुला सांभाळून घ्यायचे. तिकडे उगाच माझ्यामुळे मालक साहेबांची मान खाली जाईल असं काही होऊ देऊ नको. हे बघ, एक वेळ मला मरण दिलं तरी चालेल, पण माझ्यामुळे मालक साहेबांची मानहानी होता कामा नये, असे आता आनंदी देवाकडे प्रार्थना करत असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आनंदीची एंट्री आता इव्हेंट सोहळ्यात झालेली असते. त्याच वेळेस मालक साहेबांना आनंदीचा हा लुक बघून धक्का बसतो. कारण पारंपरिक पद्धतीचं तयार होणं आणि आनंदी तयार होऊन आलेली यात खूप जमीन आसमानचा फरक असतो. आता मात्र मालक साहेब लगेच आनंदी जवळ येतात. पटकन आनंदीच्या खांद्यावरती हात ठेवतात. आनंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा मालक साहेब आपल्या अंगावरची शाल काढतात आणि आनंदीच्या खांद्यावरती टाकतात. आनंदी लय खुश होते. त्याच वेळेस मीडियावाले आता मालक साहेबांना इंग्लिशमध्ये काही प्रश्न विचारू लागतात. आनंदी आता या सगळ्याची आन्सर आता इंग्लिशमध्ये देणार आणि मालक साहेब मात्र जणू आनंदीच्या प्रेमातच पडणार. या विद्याधर आणि शिल्पाचा डाव कसा फसणार आणि आनंदीचा कसा उदो उदो होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल.
त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.